शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. लवकरच रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजेच हरभरा या पिकाला आता पेरणीला सुरुवात होणार आहे. तर आता हरभरा या पिकाची पेरणी करत असताना नेमके आपण कोणते बियाणे वापरले पाहिजे किंवा कोणत्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला कोणत्या वाणापासून घेता येणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो 4 ते 5 प्रकारच्या वाणाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या वाणाचा कालावधी, कोणत्या जमिनीमध्ये या वाणाचे जबरदस्त उत्पादन आपल्याला घेता येणार आहे, त्यासोबतच किती एकरी बियाणे आपल्याला वापरणे गरजेचे आहे जेणेकरून अधिकाधिक उत्पादन आपल्याला हरभरा या पिकापासून मिळण्यास मदत होणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकाची लागवड करत असताना आपण फुले विक्रम या वाणाची निवड करू शकता. अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे. तर आता या फुले विक्रम याचा जर आपण कालावधी पाहिला तर म्हणजेच पेरणीपासून तर काढणीपर्यंत 105 ते 110 दिवस आपल्याला या ठिकाणी लागत असतात. 110 दिवसापर्यंत हे पीक काढणीला त्या ठिकाणी येत असते. तर शेतकरी मित्रांनो, कोरडवाहूमध्ये जर याचं उत्पादन पाहिलं तर आपल्याला 6 ते 7 क्विंटलपर्यंत चांगलं जर आपण नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यासोबतच आपण जर बागायती जर हरभरा हा करत असाल तर एकरी 12 क्विंटलपर्यंत आपल्याला या फुले विक्रमपासून उत्पादन घेता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचे दाणे आपल्याला मध्यम ते टपोर पाहायला त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे उंच वाढणारे वाण आहे, त्यामुळे या हरभऱ्याची आपण हार्वेस्टरसुद्धा याच्यामध्ये करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला मजुराची टंचाई आहे त्या भागामध्ये आपण फुले विक्रम या हरभऱ्याची पेरणी त्या ठिकाणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, उंच वाढणारी हे वाण आहे, त्यामुळे जमिनीपासून 1 फुटावर साधारणतः आपल्याला घाटे याच्यामध्ये पाहायला मिळत असते आणि मर रोगास सुद्धा हे क्षम आहे. त्यासोबतच याचा जर जमिनीचा विचार केला तर भारी ते मध्यम जमिनीमध्ये याचा उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सर्वात महाराष्ट्रामध्ये फेमस किंवा प्रचलित असलेलं जे वाहन आहे ते म्हणजे जॅकी 9218. तर जॅकी 9218 याचा जर आपण कालावधी पाहिला तर तर साधारणतः 105 ते 110 दिवसापर्यंत हे वाण आपल्याला काढणीला आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, जिरायत उत्पादन या जॅकी 9218 जर आपण घेत असाल तर आपल्याला एकरी उत्पादन 5 ते 7 क्विंटलपर्यंत चांगल्या प्रकारे आपण नियोजन करून घेऊ शकता. किंवा आपल्याकडे जर ओलिताची सोय असेल तर बागायती हरभरा आपण करत असाल तर एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन आपण चांगले नियोजन घेता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं वाण आहे विजय. तर या विजय वाणाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असते. तर आता याचा कालावधी आपण पाहिला तर 85 ते 90 दिवसापर्यंत याचं काढणीला हे वाण आपल्याला आलेलं पाहायला मिळत असते. तर कमी कालावधीचं पीक आहे. ज्या भागामध्ये कोरडो हरभरा जास्त प्रमाणामध्ये घेतला जात असते तर त्या भागामध्ये या विजय हरभऱ्याची जर आपण लागवड केली तर निश्चितच अधिकाधिक उत्पादन आपण या वाणापासून घेऊ शकतो. या वाणाचं उत्पादन जर आपण पाहिलं तर आपल्याला 7 ते 8 क्विंटलपर्यंत जिरायती उत्पादन पाहायला मिळत असते. त्यासोबतच आपण बागायती क्षेत्रामध्ये जर या विजय वाणाची जर लागवड करत असाल तर आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन त्या ठिकाणी सहज घेता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, या विजय वाणाचा आपण जर बियाण्याचा आकार पाहिला तर आपल्याला बारीक दाणे याच्यामध्ये पाहायला मिळत असते. मर रोगास प्रतिकारक्षम हे आपल्याला पाहायला मिळते. आणि या वाणाची जर आपण लागवड करत असाल तर आपल्याला जमीन भारी ते मध्यम भारी प्रकारची आपल्याला लागणार आहे. याचं जर आपण एकरी बियाण्याचं प्रमाण पाहिलं तर आपल्याला एकरी बियाण्याचं प्रमाण हे 28 किलोपर्यंत आपल्याला पेरणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला हरभरा या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेता येणार आहे. त्यानंतरचं वाण आहे शेतकरी मित्रांनो विशाल. तर या विशालची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लागवड केल्या जात असते. तर याचा कालावधीचा जर आपण विचार केला तर 110 ते 115 दिवस म्हणजेच जास्त कालावधीचं हे उत्पादन आहे किंवा जास्त कालावधीचं उत्पादन देणारे हे हरभरा पीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जिरायतीचं उत्पादन पाहिलं तर आपल्याला 6 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन आपण कोरडवाहूमध्ये या विशाल वाणाचे घेऊ शकता. त्यासोबतच बागायती जर हरभरा आपण यामध्ये करत असाल तर बागायती हरभरा आपल्याला एकरी 12 क्विंटलपर्यंत उत्पादन चांगलं जर नियोजन आपण केलं किंवा चांगलं व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच या विशाल वाणापासून आपण घेण्यास मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, याचा आपण दाण्याचा जर आकार पाहिला तर आपल्याला टपोरे दाणे पाहायला मिळते. त्यासोबतच याच्या दाण्याचा जर रंग पाहिला तर आपल्याला पिवळसर आणि आकर्षक रंग याच्यामध्ये आपल्याला या विशाल वाणामध्ये पाहायला मिळत असते. तर मर रोग अतिशय कमी प्रमाणामध्ये या वाणात येत असते
आणि याच्या जमिनीचा जर विचार केला तर आपल्याला जमीन भारी आणि मध्यम भारी अशा प्रकारची जमीन आपल्याला या विशाल वाणाची जर पेरणी करत असाल तर आपल्याला लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं वाण आहे दिग्विजय. तर दिग्विजय याचा कालावधी आपण पाहिला तर 105 ते 110 दिवसापर्यंत याचा कालावधी आपल्याला पाहायला मिळत असतो. जिरायत उत्पादन आपण जर पाहिलं तर 6 ते 7 क्विंटलपर्यंत आणि बागायती उत्पादन 12 ते 15 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो. तर जर आपण दाण्याचा आकार जर पाहिला तर टपोर दाणे आपल्याला पाहायला मिळत असते. त्यासोबतच पिवळसर दाणे या हरभऱ्याचे आपल्याला पाहायला मिळत असते. तर याचा आता जमिनीचा जर विचार केला तर आपल्याला मध्यम ते भारी जमिनीच्या मध्ये या पिकाची लागवड त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, मर रोगाचं अतिशय कमी बळी हे पडणारं वाण आहे. तर एकरी जर आपण बियाणं पाहिलं तर आपल्याला 30 किलोपर्यंत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या दिग्विजय हरभऱ्याची पेरणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, उशिरा पेरणीसाठी योग्य वाण हे आहे. म्हणजे आपण उशिरात उशिरा जर हरभरा या पिकाची पेरणी करत असाल तर या दिग्विजय हरभरा याची आपण पेरणी नक्कीच करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण 4 ते 5 प्रकारचे जे हरभरा पिकाचे जे वाण सांगितलेले आहे, अतिशय चांगले रिझल्ट देणारे वाण आहे. आपण चांगले नियोजन करून अतिशय चांगले पीक याचे घेऊ शकता. धन्यवाद.